नमस्कार मंडळी, अमावस्याला चुकूनही ही 3 कामे करू नका. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अमावस्याच्या दिवशी अनेक लोक नकळत अशा चुका करतात, ज्यामुळे घरात गरिबी, भांडण, मानसिक त्रास आणि नकारात्मक ऊर्जा वाढत असते. महिलांनो आणि घरातील ज्येष्ठांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावा. आज मी तुम्हाला सांगणार आहे, अमावस्याला कोणत्या 3 कामे करू नाहीत. कोणत्या चुका घरासाठी अशुभ मानल्या जातात, रात्रीचे गुप्त नियम आणि शेवट एक असा उपाय सांगणार आहे जो अनेक लोक गुप्त ठेवतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अमावस्या हा फक्त एक दिवस नाही, तर हिंदू धर्मात अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा मानला जाणारा काळ आहे. या दिवशी आकाशात चंद्र पूर्णपणे दिसत नाही, संपूर्ण रात्र काळोखाने भरलेली असते. म्हणूनच जुन्या काळातील लोक अमावस्याला विशेष नियम पाळत असतात. असे मानले जाते की अमावस्याच्या दिवशी वातावरणातील ऊर्जा वेगळी असते, मन जास्त अस्थिर होऊ शकतं आणि म्हणूनच या दिवशी देवपूजा, ध्यान आणि शांतता यांना खूप महत्त्व दिले जाते. पूर्वी आपले आजी आजोबा सांगायचे, अमावस्याच्या रात्री विनाकारण बाहेर जाऊ नका, घरात दिवा लावा, देवाचे नाव घ्या, कारण त्यांना वाटायचे की या दिवशी केलेले चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा परिणाम लवकर दिसतो. तर मंडळी, अनेक लोक अमावस्याला पितराची पूजा करतात, काही लोक तत्पर्य करतात, तर काही लोक दानधर्म करतात. असे मानले जाते की या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. काळे तीळ दान करणे, गाईला भाकर देणे, गरिबांना अन्नदान करणे हे शुभ मानले जाते. काही ठिकाणी अमावस्याला भगवान शिवची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी देवीची विशेष आराधना केली जाते, कारण अंधारात ही श्रद्धेचा दिवा जळत राहावा हीच अमावस्याची खरी शिकवण मानली जाते. तर मंडळी, आजच्या काळात अनेक लोक या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात, तर काही लोक पूर्ण विश्वास ठेवतात. पण एक गोष्ट नक्की आहे, अमावस्याच्या लोकांना मनात आजही एक वेगळी स्नान ठेवते. गावाकडे आजही काही नियम पाळले जातात. रात्री केस मोकळे ठेवू नये, भांडण करू नये, घरात अंधार ठेवू नये, देवघरात दिवा लावावा असे मानले जाते की त्यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते. काही लोक अमावस्याच्या रात्री विचित्र स्वप्न पडतात, काहींना भीती वाटते, तर काहींना मानसिक अस्तव्यस्तता जाणवते. म्हणून या दिवशी शांत राहणं, सकारात्मक विचार करणं, देवीचे स्मरण करणं हे खूप महत्त्वाचे मानले जाते. आणि म्हणून आजही लोक अमावस्याला उपवास करतात, मंदिरात जातात आणि विशेष पूजा करतात, कारण त्यांचा विश्वास असतो की श्रद्धा आणि सकारात्मकता उजाड आणि जीवन बदलू शकते. मंडळी, अमावस्याला काही अशा चुका होतात ज्या जुन्या मान्यतानुसार अत्यंत अशुभ मानल्या जातात. आणि आता आपण जाणून घेणार आहोत पहिली मोठी चूक. आता आपण जाणून घेणार आहोत अमावस्येच्या दिवशी केली जाणारी पहिली आणि सर्वात मोठी चूक. आणि ही चूक अनेक लोक नकळत रोज करतात. अमावस्याच्या रात्री झाडू मारणे आणि कचरा बाहेर टाकणे. जुन्या मान्यतानुसार अमावस्याच्या रात्री घरातील झाडू मारणे किंवा कचरा बाहेर फेकणे अशुभ मानलं जातं, विशेष सूर्यास्तानंतर, कारण असे मानले जाते की घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते, लक्ष्मी नाराज होते, घरात आर्थिक तंगी वाढू शकते. मंडळी, पूर्वीच्या काळात लोक संध्याकाळी होण्यापूर्वी घर साफ करायचे. झाडू मारणे, पैसे देणे, मीठ देणे या गोष्टी टाळल्या जायच्या, कारण त्यांना वाटायचे की या गोष्टीमुळे घरातील बरकत कमी होते. आता काही लोक म्हणतील, हे खरं असतं का? मंडळी, हे श्राद्धेचा विषय आहे, पण आजही भारतातील अनेक घरांमध्ये हे नियम पाळले जातात. विशेष गावाकडे आजही वृद्ध महिला सांगतात, अमावस्येच्या रात्री घर रिकामं करू नका. यामागे एक मानसिक कारणही सांगितलं जातं. रात्री उशिरा साफसफाई केल्याने मन अस्थिर होतं, थकवा वाढतो, चिडचिड होते. म्हणून जुन्या लोकांनी काही नियम तयार केले. मंडळी, एका गावात एक महिला राहत होती. ती रोज उशिरा घर साफ करायची. अमावस्येच्या रात्री होती. तिने पूर्ण घर झाडून कचरा बाहेर टाकला. त्यानंतर घरात सतत भांडण सुरू झालं, पैशाची अडचण वाढली आणि तिचं मन नेहमी बेचैन राहू लागलं. गावातील एक वृद्ध महिला तिला विचारलं, तू अमावस्येच्या रात्री घरातील शांतता बाहेर टाकू नको. मंडळी, ही कथा खरी आहे की नाही हे माहीत नाही, पण अशा कथा आजही अनेक ठिकाणी सांगितल्या जातात. अमावस्याला काय करावे? जर शक्य असेल तर संध्याकाळी घर साफ करा, देवघरात दिवा लावा, च्या रात्री घरातील शांतता बाहेर टाकू नको. मंडळी, ही कथा खरी आहे की नाही हे माहीत नाही, पण अशा कथा आजही अनेक ठिकाणी सांगितल्या जातात. अमावस्याला काय करावे? जर शक्य असेल तर संध्याकाळी घर साफ करा, देवघरात दिवा लावा,